18 मेला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आदेश दिला की हे पोटनिवडणूक आम्हाला घ्यायची आहे. हा ज्या निवडणूक आहे, पोटनिवडणूक आहे, त्याचा जे शेड्यूल आहे तो खालील प्रमाणे आहे. तो मी सांगतो शेड्यूल. नोटिफिकेशनचा डेट 25 मई आहे. नॉमिनेशन त्या दिवशीपासून भरण्याची मुभा असेल सर्व कॅन्डिडेट्सकडे. नॉमिनेशन देण्याची शेवटची जे दिनांक आहे तो 1 जून आहे. 1 जून 2026 पर्यंत नॉमिनेशन 3 वाजेपर्यंत देता येईल. नॉमिनेशनची छाननी 2 जूनला आहे. कॅन्डिडेचर माघारी घेण्यासाठी शेवटचा दिनांक 4 जूनला आहे. 4 जून पर्यंत जेही कॅन्डिडेटनी नॉमिनेशन भरले आहेत त्यांना मागे घेण्याची मुभा 4 जून पर्यंत असेल. 18 जूनला इलेक्शन होणार. सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. वोटिंगची मुभा लोकांकडे असेल जे मतदार आहेत. वोट्सच्या काउंटिंगच्या डेट 22 जूनला आहे आणि 22 किंवा 23 जून, आता मी ठरवला नाही आहे, पण 22 किंवा लेटेस्ट 23 जून पर्यंत आपण निवडणूकचे जे रिझल्ट आहेत ते घोषित करणार. गेल्या वेळी जेव्हा ही निवडणूक झाली होती त्यावेळी 14 बूथ होते. सिटीमध्ये 2 आणि बाकी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 1-1. यावेळी पोलिंग बूथचे ठिकाण, त्याची संख्या, त्याचे ठिकाण आतापर्यंत आपण फिक्स नाही केली आहे. बहुतेक 2021 मध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळी जे पोलिंग बूथ होते तीच लोकेशन असतील. तरी सुद्धा आमचे खाली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून आपण हे पोलिंग बूथचे फिटनेस सर्टिफिकेट घेऊन, त्याचे बिल्डिंगच्या फिटनेस सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी सगळे फॅसिलिटीज आहेत किंवा नाही त्याची खात्री करूनच आपण घोषित करणार. पण उद्या संध्याकाळीपर्यंत आपण पोलिंग बूथची पण लोकेशन शेअर करणार. एकूण 834 मतदार यामध्ये मतदान करण्यासाठी पात्र आहेत. आता हा जे आकडा आहे त्यामध्ये फेरबदल होऊ शकते, कारण जोपर्यंत प्रत्येक मुख्य अधिकारी, नगरपालिका नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, महापालिका आयुक्त त्यांच्याकडून आम्हाला उद्या संध्याकाळीपर्यंत त्यांचे नाव येणार की कोण कोण यामध्ये नगरसेवक कोण कोण आहेत, त्यांची काय पात्रता आहे अपात्रता आहे, ते सगळे आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आपण ठरवणार. आता आमच्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, त्यामध्ये आता सदस्य नाही आहेत, फक्त 3 नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यामध्ये. पंचायत समिती आमच्याकडे आता पंचायत समितीमध्ये सदस्य नाही आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये पण नाही आहेत. 29 जे नगर परिषद नगरपालिका आहेत आणि महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे नॉमिनेटेड मेंबर्स ते आता पात्र ठरतील इलेक्शन हे करण्यासाठी. नियमप्रमाणे ज्या दिवशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांचे प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स काल झालेली आहे, त्या दिवशीपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता लागू होऊन जाते. कालपासून पूर्ण जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. आता नुकतेच आम्ही आमचे सर्व जे वेगवेगळे विभागचे अधिकारी HODs आहेत त्यांची एक बैठक घेतली. आदर्श आचारसंहिताच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचे पालन करण्यासाठी आपण त्यांना सूचना दिली. काय काय गोष्टी नाही केल्या पाहिजे, काय काय गोष्टी करू शकतात, ते सगळे सूचना आपण दिली आहे. त्यांना असं पण सांगितलं आहे की जर त्यांच्या मनात काही संशय असेल तर ते आम्हाला विचारू शकतात, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. आणि काही गोष्टीमध्ये जर आम्हाला पण क्लॅरिटीची आवश्यकता भासली तर आपण चीफ इलेक्टरल ऑफिसर आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मार्गदर्शन घेत राहणार. पॉलिटिकल पार्टीजची पण बैठक झालेली आहे, त्यांना पण आदर्श आचारसंहिताचे सर्व नियम कानून नियम कायदे पालन करण्यासाठी आम्ही सूचित केली आहे. आज प्रेस कॉन्फरन्स मार्फत सर्व जे नागपूरचे नागरिक आहेत त्यांना पण आपण आवाहन करतो, जे पॉलिटिकल पार्टीजचे मेंबर्स आहेत, कार्यकर्ते आहेत, आमचे जे शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, सर्वांना मी आवाहन करतो जिल्हाधिकारी म्हणून की काल दिनांक 18 मई पासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 26 जून पर्यंत आचारसंहिता लागू असेल. तर कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करू नका.
आम्ही एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिताचा कक्ष पण स्थापित केलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्याचे प्रमुख असतील. त्यांचे खाली आमचे इलेक्शन ब्रांच निवडणूक शाखाचे जे चांगले अधिकारी कर्मचारी आहेत ते पण त्या शाखामध्ये आहेत. तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा संशय असेल तर आपण निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कंप्लेंट तुमचे जे तक्रार आहे आपण दर्ज करू शकता. तसेच जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यांच्या जिकडे जे सेल आहे तिकडे पण कंप्लेंट दर्ज करू शकतात. सर्वांना पुन्हा मी एक वेळी विनंती करतो की आदर्श आचारसंहिताचे आपण सर्व जे कायदे आहेत नियम आहेत ते आपण पब्लिक डोमेनमध्ये पण टाकणार. उद्या प्रेस नोटमध्ये कुठल्या वेबसाईटवर जाऊन कुठल्या लिंकवर क्लिक करून आपण आदर्श आचारसंहिताचे सगळे जे कायदे आहेत, सगळे जे नियम, सगळे सेक्शन्स आहेत ते कुठे आपण पाहू शकता तो पण आपण प्रेस नोटमध्ये देणार. तर सर्वांना विनंती आहे की आदर्श आचारसंहिताचे सर्व जे कायदे आहेत त्याचे जे तरतूद आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे. धन्यवाद. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक पोटनिवडणूक काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घोषित केलेली आहे. कालपासून आदर्श आचारसंहिता पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे. 1 जूनपर्यंत शेवटची तारीख आहे नॉमिनेशन फाईल करण्यासाठी. 18 जूनला निवडणूक होणार आणि 22 किंवा 23 जूनला रिझल्ट्स पण घोषित होणार. जसं मी सांगितलं कालपासून आदर्श आचारसंहिता पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू झालेला आहे. आमच्याकडे आदर्श आचारसंहिता कक्ष पण आपण स्थापित केलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदकडे पण. नागपूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की आपण आदर्श आचारसंहिताच्या काटेकोरपणे पालन करावे आणि जर आपल्याकडे आचारसंहिताच्या उल्लंघनबद्दल कुठल्याही प्रकारच्या तक्रार असेल तर आपण जिल्हाधिकारी कार्यालय, आदर्श आचारसंहिता कक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदकडे लेखी तक्रार करावे. त्याबद्दल आपण कारवाई करू. धन्यवाद.